चला नमस्कार सर्वांना. नवोदय मिशन या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज झालेला पेपर NMMS चा पेपर. यामधील आपण मॅट म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मॅटची उत्तरे पाहायची आहेत. तर पहा आपण 1 ते 90 पर्यंत सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. अनावधानाने एखादा क्वेश्चन जर तुम्हाला वाटला तर दुरुस्त करून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी आपण बौद्धिक क्षमता चाचणी यामधील पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. ठीक आहे. चला तर प्रश्न पहिला. तर पहा या ठिकाणी प्रश्न पहिला आहे विसंगत पद ओळखा. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन नंबर 2. उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी बी चा नंबर 2 आहे, क्यू चा नंबर 17 आहे. आपण असे जर नंबर दिले तर बेरीज सर्वांची समान येते, ह्याची येत नाही. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न नंबर 2 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्याचाही आपण नंबर देऊन उत्तर काढू शकतो. ठीक आहे. तर पहा थोडे फास्ट घेतो, जास्त वेळ व्हिडिओ चालणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे सर्व उत्तर चेक करून घ्या आणि मला कमेंटमध्ये मार्क कळवा. ठीक आहे. क्वेश्चन तिसरा, त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 आहे. या ठिकाणी 4 मध्ये आकृत्या दिलेल्या आहेत. तर याचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर एक एक उत्तर चेक करा या ठिकाणी तुम्ही. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, आकृतीच आहे या ठिकाणी पहा. यामधील आपल्याला आकृतीचं जर नीट निरीक्षण केलं आपण तर प्रश्न क्रमांक 5 आहे. तर याचं उत्तर येईल पहा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा. 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. चला या ठिकाणी सांकेतिक भाषेवर प्रश्न आलेला आहे. सांकेतिक भाषेवरच्या पहिल्या प्रश्नाचं म्हणजे 7 नंबरच्या याचं असेल उत्तर ऑप्शन नंबर 3. या ठिकाणी दुसराही प्रश्न सांकेतिक भाषेवरच आहे. ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे याचं. त्यानंतर एका सांकेतिक भाषे हाही सांकेतिक भाषेवरचाच प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे याचं. पहा पुढील प्रश्न आहे तर 10 पासून 12 पर्यंत. या ठिकाणी आपल्याला गटाशी जुळणारं पद शोधायचंय. सर्व या मूळ संख्या आहेत. ऑप्शन नंबर या ठिकाणी उत्तर असं याचं 4 नंबरचा ऑप्शन. 11वा प्रश्न, क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर येईल. पुढील प्रश्नामध्ये आहे आपल्याला या ठिकाणी घनसंख्या प्लस वर्गसंख्या असं करून पहा. ठीक आहे. त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. तर पहा या ठिकाणी 90 ला 90 क्वेश्चनचे तुम्हाला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. 13 ते 15 मध्ये या ठिकाणी वेन आकृतीवर प्रश्न आहे. तर पहा 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 4. 205. 15 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 आपलं. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. या ठिकाणी विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर गेला प्रश्न आहे. दिशावरील प्रश्न आहे. 4 नंबरचा ऑप्शन येईल याचं. त्यानंतर विजयचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? 3 नंबरचा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असं उत्तर सोडवलेलंच असेल. फक्त तुम्ही चेक करून घ्या पेपर. नंतर आपण स्पष्टीकरण पाहू याचे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी रिकाम्या जागी या ठिकाणी काय येईल ते आपल्याला ओळखायचंय. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आपलं. 19 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला 3, 5, 7 चा फरक दिसेल. ऑप्शन नंबर 2 उत्तर येईल याचं. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 21 नंबरचा. हा 21 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये रांगेवर प्रश्न आहे. 21 नंबरचं उत्तर असणार आहे या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर 4. 22 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर असेल 3 नंबरचा ऑप्शन. पुढील प्रश्नाकडे वळूया. आकृती आहे. या ठिकाणी गटात न बसणारी आपल्याला आकृती ओळखायची आहे. त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. या आकृतीचा ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे.
पुढील प्रश्नाकडे चला. पुढील प्रश्न आहे 25 नंबरचा. 25 नंबरचं उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी हा प्रश्न 26 नंबरचा उत्तर असेल ऑप्शन नंबर 2च. कॅलेंडरवर प्रश्न आहे हा 27 नंबरचा. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. या ठिकाणी डार्क भाग आलेला नाहीये. या ठिकाणी इथं डार्क आहे, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी हे दोन्ही बॉक्स डार्क आहेत. हा बॉक्स डार्क आहे. या ठिकाणी आलेला नाही व्यवस्थित. डार्क करून दाखवेल तुम्हाला. ठीक आहे. तर पहा, हे अशा पद्धतीने तुमच्याकडे पेपर असेल, तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये तर याचं ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न 29 नंबरचा. गटात न बसणारी आकृती ओळखायची. 4 नंबरचा ऑप्शन आहे बरोबर आहे आपलं. पुढील प्रश्न 30 नंबरचा. या ठिकाणी 30 नंबरमध्ये आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पहा, या ठिकाणी 31 नंबरचा प्रश्न थोडासा मला संभाव्य वाटतो. कारण या ठिकाणी पहा 13 आणि 7 20 होतात. 20 चे अर्धे केल्यावर 10, 10चा वर्ग या ठिकाणी नंबर बरोबर आलेला आहे. परंतु हे या ठिकाणी 17 आणि 5 22 होतील. 22 चे अर्धा 11 होतील. 11चा वर्ग 121 यायला पाहिजे, पण इथे तो नाहीये. इथे दिलाय 13चा वर्ग. या ठिकाणी मग ऑप्शन नंबर 1 येऊ शकते, पण थोडंसं पाहून घ्या. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी जे सर्व कडीचे जे अंक आहेत, या सर्वांची काय करायची, बेरीज करायची आहे. आणि आलेल्या बेरीजेमधील पाहता या ठिकाणी 32 अधिक 13 अधिक 27 यांची जर बेरीज केली आपण तर ती येते 72. आता 72 मधील जे हे अंक आहेत, या अंकांची परत बेरीज करायची. म्हणजे 7 आणि 2 9 आणि 9चा वर्ग 81. म्हणजे ऑप्शन नंबर 3 येईल येतं आपला. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा, काही काही प्रश्न खूप सोपे आहेत. तर 33 नंबरचं उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. ही माहिती वाचून आपल्याला याचं उत्तर काढायचंय. तर पहा, 34 नंबरचं एक उत्तर असेल. 35 या ठिकाणी 4 आहे, तर 2 आहे आणि 3. ठीक आहे. तुम्ही चेक करून घ्या पूर्ण. त्यानंतर प्रश्न नंबर 38 चालू आहे आपला. 38चं ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाण्यातील प्रतिमा विचारलेली आहे. 39 पण पाण्यातली प्रतिमा. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये आपला हा जो भाग आहे, हा पूर्ण त्रिकोण डार्क आहे, हा पूर्ण डार्क आहे, हा डार्क इतका, हा डार्क. तर याचं आपल्याला उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. परत या ठिकाणी शब्द आणि सांकेतिक भाषा, त्यामध्ये आपल्याला 41 नंबरचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. 42चा असेल ऑप्शन नंबर 1 आणि 43चा असेल ऑप्शन नंबर 4. तर पहा, हे म्हणजे याचा आणि ह्या 3 नंबरचा जसा संबंध आहे तसं ह्या दोघांचा आहे. म्हणून याचा ऑप्शन नंबर 3, 1 आणि 4 हे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. तर पुढील प्रश्न आहे आपला 44 नंबरचा. तर पहा, या ठिकाणी क्रमाने इथं काय येणार ते ओळखायचे. तर पहा, हे जे अल्फा आहे एकदम शेवटी गेलेला आहे आणि बाकीचे सिक्वेन्स जसे तसं आहे. तर या ठिकाणी पुढील पण हा जो आहे बीटा, हा एकदम कडील जाईल, ह्या सिक्वेन्स जशाला तसा. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पहा, या ठिकाणी लयबद्ध मांडणीचा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 3 येईल याचं उत्तर. आणि या नंबर 46 येईल ऑप्शन नंबर 1. तर पहा, या ठिकाणी सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करायचं आणि त्रिकोणाची संख्या ओळखायची. त्यामध्ये 14 या ठिकाणी त्रिकोण येतील आणि या ठिकाणी चौकोन जर विचार केले तर या ठिकाणी चौकोनाची संख्या आपल्याला 10 मिळणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपल्याला त्याच्यातलं वेगळं पद काढायचं आपल्याला. वेगळं पद जर काढायला गेलो तर आपण 49 नंबरचा प्रश्न आहे. तर ही एकाड एक अक्षरमाला आहे. कशी आहे? एकाड एक. ऑप्शन नंबर याचं 46 येईल. सॉरी, 2 नंबरचा ऑप्शन 86 येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न नंबर 50 याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. 51 याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. पुढील प्रश्न 52.
पहा सहसंबंधामध्ये या ठिकाणी आहे, त्याचा नंबर 7 आहे, जीचा ओचा नंबर आहे 15, म्हणजे 7 दोन्ही 14 प्लस 1 15 होते. केचा नंबर 11 आहे, 11 दोन्ही 22 आणि 23 होईल. डब्ल्यू उत्तर येईल आपलं या ठिकाणी. यालाही अशीच नंबर देऊन आपण उत्तर काढू शकतो. तर 53चं उत्तर आहे 3 नंबर. 54चं उत्तर आहे आपलं 4 नंबरचा ऑप्शन. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळा. पहा आता 55 ते 57 जो प्रश्न आहेत ते कॉलम 1 आणि 2 म्हणजे स्तंभ 1 आणि 2 ह्या माहितीवरून आपल्याला त्याचं उत्तर काढायचे आहेत. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आपल्याला असं काढायचंय म्हणजे टी साठी कोणतं आहे, तर या ठिकाणी टी साठी गोल आणि उभी रेष आहे. आय साठी या ठिकाणी आपल्याला ही आकृती आहे. या ठिकाणी पी साठी ही आकृती आहे. त्यानंतर आपल्याला आर साठी गोल आणि त्याच्यात उभी रेष आहे. एन साठी आपल्याला या ठिकाणी अशी येईल. त्यासाठी यू साठी आपल्याला या ठिकाणी अशी येईल. त्यानंतर एल साठी आपल्याला त्यानंतर ए साठी हॅश येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न एस साठी आपल्याला येईल हे, एल साठी येणार आहे आपल्याला बरोबर. तर हे असं जर सर्व काढलं तर याची प्रश्नाची उत्तरे आपल्याला पटपट काढायला येतील. ठीक आहे, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. मी तुम्हाला फक्त या ठिकाणी उत्तर सांगत आहे जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळणार आहे. 55चा प्रश्न त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 घ्या. 56चा ऑप्शन नंबर 2, 57चा ऑप्शन नंबर 4 येईल. या ठिकाणी 58 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4. 59 या ठिकाणी पहा BEH त्यानंतर KN असं यांच्यामधला फरक आहे. 2 ने प्लस होईल. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 नंबर येईल आपला. त्यानंतर 60 नंबरचं ऑप्शन नंबर 2च येईल. या ठिकाणी ह्या मनोऱ्याचे निरीक्षण करायचे आणि पुढील प्रश्नाची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. तर 61 नंबरचा प्रश्न ऑप्शन नंबर 4 उत्तर येईल. 62 नंबरच्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं 2 येईल. 2. 63 नंबर आपलं 4 उत्तर येईल. तर मनोऱ्याला पाहून तुम्ही याची उत्तरं काढू शकता. पहा ही आकृती एक कागदाला एकदाच घडी घातल्यावर ती कशी दिसेल असं विचारलंय. तर पहा या ठिकाणी एकदाच जर घडी घातली तर हा जो हे जे पार्ट आहेत हे या ठिकाणी गोलच्या साईडला आहेत आणि याचा ऑप्शन नंबर येणार आहे आपलं 4 नंबर. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा या ठिकाणी 4 सेंटीमीटरचा घन ठोकळा आहे आणि त्याच्यावर हे प्रश्न विचारलेले आहेत. किती ठोकळ्याचे फक्त 2च पृष्ठ रंगीत आहेत, त्याचं उत्तर येईल 16. नेक्स्ट 66 नंबरचा प्रश्न आहे, ऑप्शन नंबर 3 येईल आणि 67चा ऑप्शन नंबर 2 येईल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे येऊया. विसंगत पद म्हणजे वेगळं पद ओळखायचं यातलं आपल्याला. पहा सर्व जर संख्यांचा विचार केला तर या ठिकाणी मूळ संख्या आहेत. पुढील प्रश्न 69 त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचा ऑप्शन नंबर 3 येईल. 70चं ऑप्शन नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, तर 71 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, ही आकृती 90 अंशामध्ये प्रतिघटित फिरवायची आणि नंतर आरशात कशी दिसेल असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढील प्रश्न 72 नंबरचा आहे, तोही याच प्रश्नावर आधारित आहे. त्याचा ऑप्शन नंबर 3 उत्तर असेल. चला 73 नंबरचा प्रश्न या ठिकाणी कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. तर पहा पण जर याचं जर स्पष्टीकरण जर केलं तर या ठिकाणी +1 येईल. 14 मध्ये परत 13 मिळवली म्हणजे ही मागची संख्या मिळवली तर 27 येईल. परत 27 मध्ये आपल्याला या ठिकाणी 0 मिळवल्यावर परत 27 येईल. असा जर सिक्वेन्स आपण काढत गेलो तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 57. नेक्स्ट क्वेश्चन 74 नंबरचा प्रश्न आहे. हे या ठिकाणी घनसंख्या +1 असं होईल. त्याचं ऑप्शन नंबर 3 उत्तर येते.
75 ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 76 नंबरचा. ही 76 नंबरची जर फोल्ड उघडलं याचं तर कोणती आकृती दिसेल असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला याचं उत्तर पाहायला मिळते. त्यानंतर पुढील प्रश्न ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न नंबर 78 आहे आपला. या ठिकाणी आपल्याला याच्यापासून काय बनवायचं आहे, एक ठोकळा बनवायचा आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला P च्या विरुद्ध येणारे M, त्यानंतर V च्या विरुद्ध येणारे C हे आपल्याला माहिती पाहिजे आणि X च्या विरुद्ध काय येणार आहे L. त्याच्यापासून जर ठोकळा बनवता असा बनेल. त्यामुळे याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढील प्रश्नाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला विचारले A च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं येणार आहे 3 नंबर. पुढील प्रश्न, घडी करून एक घन तयार केला तर कोणता घन तयार होणार नाही, म्हणजे कोणती आकृती तयार होणार नाही असं विचार. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं येईल 2 नंबर. पुढील प्रश्नाकडे वळूया. 81 नंबरचा प्रश्न आहे. पहा तर 81 मध्ये समसंबंध आहे. तर ह्या दोघांचा जसा संबंध आहे तर आपल्याला या दोघांचा संबंध काढायचा आहे. ठीक आहे. तर पहा याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न आहे समसंबंधाचा ऑप्शन नंबर 2 उत्तर येईल याचं. पुढील प्रश्न आहे 83 नंबर. हाही समसंबंधावरचाच प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी गटाशी जुळणारं पद काढायचं आपल्याला कोणतं येईल तर ऑप्शन नंबर 4 उत्तर याचं येणार आहे. 85 तर पण 4च आहे. 86 3 नंबर येईल. हा या ठिकाणी 87 ची आपल्याला प्रश्नाकृती कोणती घडी उघडल्यावर प्रश्नाकृती सारखी दिसेल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला जर निरीक्षण केलं तर पहा या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर याचा ऑप्शन 1 आणि 2 दोन्ही येऊ शकते. कारण हे पहा 1 जर घेतलं तर छोटं या ठिकाणी बॉक्स होईल आणि 2 घेतलं तर मोठं होईल. या दोन्हीपैकी एक ऑप्शन येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा ही जर आकृती उलगडली तर याचं 4 नंबरचं ऑप्शनचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे आपलं. पहा 89वा प्रश्न आहे. 89व्या प्रश्नामध्ये जर आपण मनोर्याचं नीट निरीक्षण केलं तर त्याचं आपलं ऑप्शन नंबर 1 उत्तर येईल आणि शेवटचा जो 90वा प्रश्न आहे त्याचाही ऑप्शन नंबर 1 येईल. अशा पद्धतीने आपण NMMS या परीक्षेतील मॅट ची संभाव्य आन्सर की पाहिलेली आहे. ठीक आहे. तर आपण सॅटची संभाव्य आन्सर की या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमचा जो स्कोर आहे तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.